आज दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यात। शरद पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। आता या भेटीनंतर एक मोठी माहिती समोर आली आहे। शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत सत्तेत सामील होण्याची शक्यता आहे। 22 जुलैला खासदार शरद पवार यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती। या भेटीवेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे देखील होत्या। आता माहिती समोर येते की याच भेटीत शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सामील होईल हे ठरलं होतं। आता पवारांची राष्ट्रवादी केंद्रात आणि राज्यात सत्तेत सामील होईल हे ठरल्याचं बोललं जात आहे। विशेष म्हणजे याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याचं समोर आलंय। 22 जुलैला जेव्हा शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली तेव्हा हे सांगण्यात आलं होतं की शरद पवारांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोदींची भेट घेतली। पण आता माहिती समोर येते की याच बैठकीत ठरलं की शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सामील होईल। विशेष म्हणजे आजच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। त्यामुळे आता शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सामील होण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे। यात पवार गटाला केंद्रात एक मंत्रिपद आणि राज्यात एक मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे। केंद्रातील मंत्रिपद खासदार सुप्रिया सुळे यांना दिलं जाण्याची चर्चा आहे, तर राज्यातील मंत्रिपद आमदार जयंत पाटील यांच्या वाट्याला येऊ शकतं। तुम्हाला आठवत असेल, काहीच दिवसांपूर्वी माजी मंत्री जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती। या भेटीवेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते। त्यानंतर जयंत पाटलांनी ठाण्यात जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती। त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते। त्यानंतर आज घेतलेल्या सुप्रिया सुळेंनी अमित शहांच्या भेटीमुळे राज्यात मोठी चर्चा सुरू आहे। नक्की काय घडतंय? शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सामील होतीये का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश नाकाडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत। एकीकडे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील भेटीगाठींची चर्चा सुरू होती, तर दुसरीकडे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठींचं सत्र तीव्र झालं होतं। काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती। तेव्हापासूनच पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। त्याच्या आधी अनेक दिवसांपासून पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सामील होईल अशी राज्यात चर्चा सुरू आहे। यात महत्त्वाचं म्हणजे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं विलीनीकरण होईल अशी चर्चा सुरू होती, पण राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं विलीनीकरण झालं नाही। त्यामुळं आता शरद पवार गट स्वतंत्रच म्हणून भाजपसोबत सत्तेत येणार आहे। आता मात्र या सर्व चर्चांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। पवारांची राष्ट्रवादी एनडीए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होणार असून याबाबतची सर्व माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्राकडून देण्यात आले आहे। विशेष म्हणजे यासाठी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची बैठक पार पडल्याचं बोललं जात आहे। या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह थेट अमित शहा यांची भेट घेतल्यानं या चर्चांना अधिकच बळ मिळालं आहे। काही दिवसांपूर्वी संसदेच्या अधिवेशनापूर्वी सुप्रिया सुळे यांनी एका पत्रकारांशी बोलताना मोदी सरकारच्या धोरणांच्या बाजूनं झुकतं माप घेत डिलिमिटेशन बिलला पाठिंबा दर्शवण्याचे संकेत दिले होते। तेव्हापासूनच पवार गट सत्तेत सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। डिलिमिटेशन बिलला पाठिंबा देण्यास कोणतीही अडचण नसल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं होतं। याशिवाय माजी मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट देखील याच राजकीय समीकरणांचा एक भाग मानली जात आहे। काही दिवसांपूर्वी माजी मंत्री जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। त्यानंतर त्यांनी ठाण्यात जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पण भेट घेतली होती। समोर आलेल्या माहितीनुसार शरद पवारांची राष्ट्रवादी केंद्रात आणि राज्यात सत्तेत सामील होणं जवळपास ठरलं असून यात पवार गटाला केंद्रात एक मंत्रिपद आणि राज्यात एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। केंद्रातील हे मंत्रिपद खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे जाऊ शकतं, तर राज्यातील मंत्रिपद आमदार जयंत पाटील यांच्या वाट्याला येऊ शकतं अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सध्या रंगली आहे। त्यामुळं आगामी काळात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाला एक अत्यंत नवं आणि मोठं वळण मिळण्याची दाट शक्यता असून या राजकीय भूकंपामुळे भविष्यात महायुतीची ताकद आणखीनच वाढणार हे निश्चित मानलं जात आहे।
या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांची राष्ट्रवादी लवकरच सत्तेत सामील होईल का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसंच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.